तर चला आज बघूया नॅफ्थॅलिन. नॅफ्थॅलिन म्हणजे नॅफ्थॉलचा गोळा, जो आपण कपड्यांमध्ये काय टाकतो सुगंध राहासाठी, खराब नाही झाले पाहिजे म्हणून. त्यालाच काय म्हणते नॅफ्थॅलिन. ठीक आहे. तर आता हे बनते कसं, 4 रिॲक्शन्स आहे. 4 रिॲक्शन लक्षात कशा ठेवायच्या. याच्यासाठी कोडवर्ड आहे. काय कोडवर्ड आहे. गाडीमध्ये एक मुलगा होता ज्याचं पेट्रोल संपलं होतं. तो काय करणार मग, त्याची पहिले त्यानं 3 व्हीलर आणली होती, नंतर 4 व्हीलर आणली. म्हणजे पहिले ॲटोत बसून आला, नंतर गाडीत बसून आला. ठीक आहे. तर मग आता ह्या कोडवरनुसार लक्षात ठेवायचं. तर काय म्हणायचं, पेट्रोल टायर. पेट्रोल टायर म्हणजेच काय, पेट्रोलियम आणि कोलटार हे एकच रिॲक्शनचं नाव आहे. एक तर पेट्रोलियम म्हणायचं किंवा फ्रॉम कोलटारपासून म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आपण, आता डेकॅलिन घेतलं. काय घेतलं आपण, डेकॅलिन घेतलं. डेकॅलिन घेतलं तर डेकॅलिनले काय करायचं, 600 डिग्री सेल्सिअसवर काय करायचं, गरम करायचं. डेकॅलिन जसं गरम केलं तसं काय भेटते, नॅफ्थॅलिन बनते. म्हणून पहिली रिॲक्शन कोणती आहे, पेट्रोलवरून लक्षात ठेवायचं, पेट्रोल टायर रिॲक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हवा. मग काय केलं त्याने, पेट्रोल भरला. समोरच काय होतं, हवेचं दुकान होतं, जिथं गाडीत काय भेटे, हवा भरून भेटे. तो गेला, त्यानं काय केली, गाडीत हवा भरली. हवावरून काय लक्षात ठेवायचं, हॉवर सिंथेसिस. हवावरून काय लक्षात ठेवायचं, हॉवर सिंथेसिस. बेन्झिनची रिॲक्शन केली सक्सिनिक अनहायड्रेटसोबत. बेन्झिनचं स्ट्रक्चर पकडायचं आणि सक्सिनिक अनहायड्रेट म्हणजे गाडीचं हँडल राहते का नाही, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं त्याचं स्ट्रक्चर सक्सिनिक अनहायड्रेट. तिला कायच्या टाकलं, AlCl3च्या मध्ये टाकलं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय बनलं, बेन्झिल प्रोपॅनिक ॲसिड. पहिले काय ठेवायचं याच्यात लक्षात, नेहमी पहिले 3 येते बा, नंतर काय ते 4 येते. 3ले काय म्हणतो आपण, ब्युटेन. 4ले काय म्हणतो, प्रोपेन. ठीक आहे. मग आता लक्षात कसं ठेवायचं, पहिले येते 3. पहिले काय येते, पहिले येते 3. 3वरून काय म्हणशील, प्रोपेन, ब्युटेन. ठीक आहे. तर मग बीटा बेन्झाईल प्रोपेनिक ॲसिड. इथं बीटावर काय लागलं, ह्या बेन्झिल ग्रुप लागला आहे बीटावर. हे ॲसिड कुठून आलं, हे इथं COOH लागला आहे, म्हणून आपण काय केलं, ॲसिड म्हटलं त्याला. बीटा फिनाईल प्रोपॅनिक ॲसिड, BPP, बीटा फिनाईल प्रोपॅनिक ॲसिड. त्याच्यामध्ये काय करू आपण, रिड्यूस कोण करू, कारण की आपल्या ह्या CO जो ग्रुप आहे याला हटवायचा आहे. CO ग्रुप हटन काय आलं, रिड्युसिंग एजंटनं. तर मग CO ग्रुप हटवासाठी आपण काय टाकलं, ZnHg. मग Hg म्हणजे मर्क्युरी, HClच्या प्रेझेन्समध्ये काय होते, हे रिॲक्शन होते, म्हणून तिथे काय म्हटलं त्याने, HCl. ठीक आहे. हे रिॲक्शन केली की याच्यात काय होते, जो CO बॉन्ड आहे ना तो रिड्यूस होते. CO बॉन्ड रिड्यूस झाला की मग काय बनते, गॅमा फिनाईल ब्युटॅरिक ॲसिड. पहिले काय बनलं होतं, प्रोपॅनिक. 3 पासून कायच्यावर जायचं, 4वर जायचं. 3 पासून केलं आपण 4वर. ठीक आहे. 4वर काय म्हणते, ब्युटेन, गॅमा फिनाईल ब्युटॅरिक ॲसिड. ठीक आहे. याच्यानंतर काय केलं आपण, आता आपल्याला ही रिंग क्लोज करायची. इथं काय रिंग खुल्ली आहे ना ही वाली, आता याला बंद करायला लागेल. तर बंद करायसाठी काय करायचं, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकायचं. याच्यात टाकलं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. मग काय झालं, जसं आहे ना कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आलं, याच्यावर काय झालं, लोन आलं. काय आलं, लोन आलं. लोनले कसं लक्षात ठेवायचं, अल्फा टेट्रालोन. त्यानं काय केलं, अल्फावाल्या बँकेतून काय घेतलं, लोन घेतलं. आता लोन फेडसाठी सेम त्यानं काय केलं, आता हे CO बॉन्ड आपल्याला काढायचा आहे. मग काय टाकणार, मग ZnHgHCl. काय करणं ते म्हणजे नील होऊन जाईल, त्याच्यावर लक्षात ठेवायचं, टेट्रालिन. लोन घेतलं होतं, ZnHgHCl टाकलं, त्याच्यामुळे काय झालं, लोन काय झालं, नील झालं, म्हणून म्हणतो आपण टेट्रालिन. ठीक आहे. मग त्याच्यानंतर याच्यात काय टाकायला, 2 रिंग फ्यूज झाले पाहिजे हे, म्हणजे याच्यात अजून ॲरोमॅटायझेशन झालं पाहिजे. तर म्हणून आपण टाकून आलं प्लॅटिनम मेटल. प्लॅटिनम मेटलची रिॲक्शन केली आपण. प्लॅटिनम मेटल काय आहे, एक कॅटॅलिस्ट आहे. काय आहे, कॅटॅलिस्टसारखी रिॲक्शन झाली आणि काय बनणार, नॅफ्थॅलिन बनणार. ठीक आहे. हे पूर्ण अजून एकदा समरीमध्ये रिवाईज करून दाखवतो, तेव्हा समजून जाईल. ठीक आहे. आता त्याच्यानंतरची रिॲक्शन असते आपली, आता आपण काय केलं, 3 आणि 4 म्हटलं होतं, 2 रिॲक्शनं झाल्या आहे पहा. आपल्या कोणत्या रिॲक्शन झाल्या, 2 रिॲक्शनं झाल्या आहे. ठीक आहे. 2 रिॲक्शन आपल्या काय झाल्या आहे. पहिली झाली आपली पेट्रोलवाली, दुसरी झाली आपली हवावाली, हॉवर सिंथेसिस. तिसरी आणि चौथी रिॲक्शनमध्ये काय आहे, तिसऱ्या आणि चौथ्या रिॲक्शनमध्ये 3 आणि 4वरून लक्षात ठेवायचं. कायच्यावरून, 3 आणि 4. हे बघ, 3वरून लक्षात ठेवायचं, 3 बेन्झाईल प्रोपेनिक ॲसिड. 3 म्हणजे प्रोपेन, 4 म्हणजे ब्युटेन. आलं लक्षात. 3 आणि 4, 3 नंबरची रिॲक्शन म्हटलं म्हणजे पटकन आठवलं, 3 फिनाईल ब्युटॅनिक ॲसिड. 3 फिनाईल ब्युटीन. पटकन आठवलं पाहिजे. 3 म्हटलं की काय ते प्रोपेन येणार आहे, 4 म्हटलं की ब्युटेन येणार आहे. ठीक आहे. तर आता बघू आपण पहिलेवाली 3 बेन्झॉईल प्रोपेनिक ॲसिड. 3 बेन्झॉईल प्रोपेनिकमध्ये काय केलं, ते सेम सांगायचं. 3 बेन्झॉईल प्रोपेनिक ॲसिड घेतलं म्हणा, वरचंच कॉपी मारायचं.
त्याच्यामध्ये काय टाकलं H2SO4 टाकलं, काय बनला अल्फा नॅप्थॉल. ह्या OH ग्रुप कुठे लागला याच्या डोक्याच्या वरती लागला म्हणून म्हटलं ते अल्फा नॅप्थॉल. हिचं काय करायचं रिड्यूस करायचं, ह्या ग्रुप हटवायचा आहे. हटवासाठी काय टाकायचं झिंक टाकणार आपण, झिंक आणि त्याचं डिस्टिलेशन करून म्हणून म्हणते झिंकपासून डिस्टिलेशन काय बनलं नॅप्थलीन बनलं. चौथा 4 वरून काय येईन मिथेन, इथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. ब्युटेन म्हणजे ब्युटीन आलं इथं ब्युटीन. ठीक आहे, तर म्हणून लक्षात ठेवतो 4 फिनाइल ब्युटीन. 4 फिनाइल ब्युटीनमध्ये काय टाकलं आपण कॅल्शियम ऑक्साईड आणि रेड हॉट ट्यूब. हे काय असते एक रेड हॉट ट्यूब, हे ट्यूब राहते याला काय करते गरम करते म्हणून हे लाल कलरची होऊन जाते पुरी. जे हे ट्यूब आहे ना हे अशी पुरी इथून लाल होऊन जाते अशी बाहेरून. ठीक आहे, ह्या ट्यूबमध्ये काय टाकते कॅल्शियम ऑक्साईड टाकते म्हणून म्हणते कॅल्शियम ऑक्साईड टाकलं की हे लाल होते आणि मग रेड हॉट ट्यूबमध्ये रिॲक्शन होते त्याला काय म्हणते नॅप्थलीन बनते. त्याच्यापासून काय बनते नॅप्थलीन बनते. झाल्या का नाही तर आपलं 4च्या 4 रिॲक्शन. तर काय सांगायचं सरळ सांगायचं पहिली रिॲक्शन पेट्रोलवर गेला, पेट्रोलवर गेल्यानंतर त्यानं हवा भरली, हवा भरल्यानंतर त्याला वाटलं स्वस्तच भेटून राहिली हवा तर 3 व्हीलर घेऊन आला. 3 वरून कोणती रिॲक्शन आहे 3 फिनाइल प्रोपॅनोइक ॲसिड किंवा 3 ब्युटॅनाइल प्रोपॅनोइक ॲसिड. त्याच्यानंतर काय केलं 4 नंबरची रिॲक्शन काय केली 4 व्हीलर घेऊन आला. 4 व्हीलर घेऊन आल्यानंतर थोडं त्याच्यात हवा पाहिजे म्हणजे 4 व्हीलरमध्ये ते हवा भरायसाठी आला तो. 4 व्हीलरवरून काय येईल 4 फिनाइल ब्युटीन. 4 फिनाइल ब्युटीन घेतलं त्याला काय केलं 4 व्हीलरला गरम केलं खालून. काय केलं रेड हॉट ट्यूब गरम केला. त्याच्या 4 व्हीलरचा ट्यूब काय केला त्यानं गरम केला. हवा भरायसाठी आणला होता रेड हॉट ट्यूब काय झाला गरम झाला. कशामुळे झाला कॅल्शियम ऑक्साईडच्यामुळे. त्याला काय म्हणते CaO. ठीक आहे, कॅल्शियम ऑक्साईडच्या प्रेझेंटमुळे काय झालं तो गरम झाला आणि काय बनलं नॅप्थलीन बनलं. ठीक आहे, खूप सोपी आहे, कोणाला येऊ शकते. आणि अशाच चांगल्या व्हिडिओसाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच.